सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला 18-20 दारिद्र्य होतं माझ्या सुदामदेवाच्या घरी, खायला नव्हतं भेटत हो. सुदामदेवाच्या पत्नीचं नाव आहे सुशीला. काय नाव आहे? सुशीला. सुशीलाने एक वेळेस आपल्या मालकाला सांगितलं, मालक परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही, करत जाणं परमार्थ, पण 4 दिवस झाले चूल पेटली नाही. मी खरं सांगू महाराज, सुदामजीच्या जीवनामध्ये जेवढं दुःख होतं तेवढं दुःख जर आपल्या जीवनामध्ये असतं तर आपण देवाला शिव्या घातल्या असत्या महाराज. सुदामदेवाची पत्नी सांगू लागली, मालक परमार्थ करताय पण मी तुमच्या देवाचं चिंतन ऐकलंय हो. तो द्वारकेचा राजा आहे, 16,108 बायका आहे, त्याला सोन्याची नगरी आहे त्याची. आणि मी असं ऐकलं की तो खूप करुणावान आहे हो, खूप दानशूर आहे, उदार सुद्धा आहे. अहो त्या उपमन्यूने वाटीवर दूध मागितलं, दुधाचा सागर दिलाय त्यानं, जा ना त्याच्याकडे काहीतरी घेऊन या. सुदामदेव आपल्या पत्नीला सांगतात, वेडे एवढं सोन्यासारखं तुझं अंतकरण, एवढ्या चांगल्या अंतकरणामध्ये एवढे वाईट विचार आले तरी कसे ग? अगं मी या परिस्थितीमध्ये आहे म्हणून माझ्या देवाला बरं वाटतं ना, मी जीवनभर असं राहील पण माझ्या देवाला त्रास देणार नाही. बायकोन ओळखलं हे मरल पण देवाला काही मागणार नाही. अहो नका काही मागू पण कमीत कमी देवाला भेटायला तर जा. कसं जाऊ ग? काही ठिकाणी जात असताना माणसानं खाली हाताने जाऊ नये, देवाकडे जात असताना खाली हाताने जाऊ नये, आपल्या गुरुकडे जात असताना खाली हाताने जाऊ नये, आपल्या मित्राच्या घरी जात असताना खाली हात जाऊ नये, आणि एखाद्या आजारी माणसाला भेटायला जात असताना खाली हाताने जाऊ नये. सुशीला, जर माझ्या देवाने मला विचारलं वहिनी साहेबांनी काय दिलं तर काय सांगू, मला काळजी करू नका, मी व्यवस्था करते. 4-5 घरी गेले आणि 4-5 घरून पोहे आणले. एकाही घरचे पोहे आणता येत होते, 4-5 घरचे का आणले याचं कारण सांगू का तुम्हाला? सुशीला माता त्या पोह्याच्या द्वारे देवाला संदेश देते, देवा तुझ्यासाठी संसारावर तुळशी पात्र ठेवलं रे, तुझ्यासाठी संसाराची राख रांगोळी केली पांडुरंगा. हे देवा, आणि काय फायदा आहे रे, आम्ही तुझे भक्त असून जर आमची एका टायमाची जेवणाची व्यवस्था तुझ्याकडून होत नसतं तू तुझ्या देवपणाला आग लागू. पोहे आणले पण ते पोहे बांधण्यासाठी धोतर सुद्धा नव्हतं. 10 गाठी असणार ते धोतर आणि त्याच्यामध्ये पोहे बांधले आणि सुदामदेव भगवंताच्या भेटीला निघाले. घनश्याम तुझे धुंडणे जाऊ चैत्र महिन्याचे दिवस महाराज, ऊन तापलंय, पायात चप्पल नाही आणि सुदामदेवाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सुदामदेव देवाला सांगतात, पांडुरंगा भूक लगती है प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है, कैसे आऊं तेरी द्वारका आस भी अब उदास लगती है. देवा भूक लागली रे, तहान लागली. देवा पायात काटे मोडतायत, ऊन तापतोय, कसं येऊ देवा तुझ्याकडे? एका सुंदर झाडाखाली सुदामदेवाने डोळे लावून बसले. माझ्या देवाने विचार केला, माझा सुदाम्या माझ्यापर्यंत येऊ शकत नाही, म्हणून निद्रा अवस्थेमध्ये सुदामदेवाला भगवंतानी उचलला आणि द्वारकेमध्ये नेऊन टाकलं. डोळे उघडून पाहिले तर सगळी सोन्याची नगरी. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. विचारलं का हो कोणाची नगरी आहे? भगवान श्रीकृष्णाची. त्यांना विचारलं कुठं असतो तुमचा देव? तो समोरचा जो महाल दिसतो ना, त्या महाल मध्ये माझे भगवान परमात्मा राहतात. तिथं 2 द्वारपाळ होते, त्या द्वारपाळांचं नाव जय आणि विजय होतं. काय? भगवंताचे द्वारपाळ कोण आहे? जय आणि विजय. त्या जय विजयाला जाऊन सांगितलं, मी तुमच्या भगवंताचा लहानपणीचा मित्र सुदामा आहे, देवाला सांगा महाराज. जय विजयाच्या डोळ्याला धारा लागल्या, किती करुणावान आहे हो माझा देव. अरे असे सुद्धा माझ्या भगवंताचे मित्र असू शकतात, काय ताकद आहे माझ्या देवाची. आणि सुदाम देवाचा संदेश घेऊन जय विजय ज्यावेळेस भगवंताला सांगतात, पूछत दीन दयाल को बतावत आपनु नाम सुदामा. सुदाम देवाचं नाव ऐकल्यानंतर जगाचा मालक पळायला लागला. सुदाम देवाला आलिंगन दिलंय, लक्ष देऊन कीर्तन ऐका बाबा. अख्खी द्वारका नगरी रडत होती, पट्ट राण्या रडत होत्या, उद्धवजी रडत होते, प्रद्युम्न रडत होता, पण सुदाम देवाच्या डोळ्याला एक अश्रू नाही. सुदाम देव विचार करतात, अरे मी जर या समाजासमोर रडलो तर हा बसणारा समाज विचार करेल, हा भिकारी काहीतरी पांडुरंगाला मागायला आलाय, देवाला मागायला आलाय.
सुदाम देवाचं ते वातावरण पाहिल्यानंतर माझ्या जगाच्या मालकाला नाही राहवलं महाराज. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छू नहीं, नैनन के जल से पग धोए. माय बाप, तुम्ही मी देवासाठी रडतो, तुमच्या स्वार्थासाठी दादा. तुम्ही मी देवासाठी रडतो, यात नवल नाही, माणूस रडकाच असतो. पण देव ज्या लोकांसाठी रडत असत ते लोक निश्चित तुमच्या आणि माझ्यापेक्षा आगळे आणि वेगळे असले पाहिजे. सुदाम देवाला आत घेऊन गेले, सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे. सोन्याच्या सिंहासनावर सुदाम्याला बसवलं. भगवंत पाय धुत आहे, रुक्मिणी आई साहेब पाणी टाकत आहे. सुंदर असा सोन्याचा पितांबर सुदाम्याला घालायला दिला. आणि जेवायला बसल्यानंतर सुदाम देवाला पहिला प्रश्न देवाने विचारला, का रे सुदाम्या, कशी तुझी परिस्थिती? यत किंचित मनात कोणताही शंका न घेता सुदाम देवाने भगवंताला उत्तर दिलं, देवा, माझ्यासारखं सुखी या जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच नाही महाराज. भगवंताच्या डोळ्याला धारा लागल्या, रे सुदाम्या, 4 दिवस झाले तुझी चूल पेटली नाही रे वेड्या, आणि सांगतो की माझ्यासारखं सुखी कोणी नाही. खऱ्या भक्ताचे लक्षण हे असतात दादा. मेरे रोने से तुमको जो आए हंसी, मेरे रोने से तुमको जो आए हंसी, मैं रो रो के तुमको हंसाया करूं, मैं रो रो के तुमको हंसाया करूं. देवा, तुला जर असं वाटतं की मी या परिस्थितीमध्ये म्हणून तुला बरं वाटतंय ना देवा, आम्ही जीवनभर असं राहू, पण तुला मात्र त्रास देणार नाही. पडता जडबारी नेमान टळे निर्धारी. माय बाप, ज्यांचा अवघा प्रेम देवावर, त्यांनी संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत समजल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं तरी त्यांनी आपला नेम सोडला नाही. पडता जडबारी नेमान टळे निर्धारी, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन विठोबा रखुमाई, सर्वांनी म्हणायचं, नानो बाराया माझा तुको बाराया, नानो बाराया माझा तुको बाराया, बाराया माझा तुको बाराया, हरी तुको बाराया, बाराया माझा पडता जडबारी नेमान टळे निर्धारी, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. ऐका, तुका म्हणे याती हो का तयाती भलती, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. ज्या वैष्णवाचा अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजलेल्या, अशा जीवनामध्ये किती जरी संकट आलं तरी ते आपला नेम सोडत नाही. असा वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्माला येऊ, जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. लक्ष देऊन ऐका दादा, परमार्थामध्ये भगवान परमात्मा फक्त तुमच्या प्रेमाचाच विचार करतो, जाती कुळाचा विचार नाही करत. तुम्ही सर्व परमार्थिक मंडळी आहात, सर्वांचे प्रमाण पाठ आहे. उंच नींच काही नेणे भगवंत, तिष्ठ भाव भक्ती, याता याती धर्म नाही विष्णुदासा, न पाहे याती कुळाचा विचार, स्त्रियो वैश्यात सदा शूद्राती पियांती परामगती. सर्व प्रमाण सर्वांच्या पाटे, इथं फक्त तुमच्या प्रेमाचा विचार केला जातो. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला, मन मोहन मुरलीवाला, हे मोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, मनमोहन
मुरलीवाला. दादा इथं फक्त तुमच्या प्रेमाचा विचार केला जातोय, जाती कुळाचा विचार या संप्रदायामध्ये कधीच नाही हो दादा. तुम्ही जर पंढरपूरला गेले तर पहिलं दर्शन तुम्हाला माझ्या चोखोबरायचं घ्यावं लागतंय. चोखोबराय जातीला महार होते दादा. दुसरं दर्शन तुम्हाला नामदेवरायचं घ्यावं लागतं, नामदेवराय जातीला शिंपी होते. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्र, एका वेश्येची मुलगी होती. अरे बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे, वेश्येच्या मुलीला जो संप्रदाय खांद्यावर घेऊन चालत असेल तो वारकरी संप्रदाय जातीवाद करेल तरी कसा दादा? अजिबात नाही करू शकत. जातीवाद संपवण्यासाठी सप्ताह आहे. हा काही काही सप्त्यामध्ये जातीवाद होतो तो भाग वेगळा आहे. सप्ताहामध्ये जातीवाद संपवण्यासाठी आहे. माझा बसणाऱ्या मंडळीला प्रश्न आहे, आज एवढा लाखो अब्जावधी रुपये आपण खर्च करतोय, आपल्या सप्त्याचं जर बजेट काढलं महाराज तर कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये खर्च आहे. खर्च आहेच ना मग महाराज. हे कशासाठी? आपल्या अंतकरणातले विकार नष्ट झाले पाहिजेत, आपल्या अंतकरणातला जातीवाद नष्ट झाला पाहिजेत. अरे बाहेर बिघडलेला माणूस इथं सुधरेल गड्या हो, पण इथं सुधरलेला माणूस सुधरायचा कुठं मोठी प्रश्न आहे ना दादा. म्हणून खरं सांगू, परत परमार्थामध्ये जातीकुळाचा विचार केला जात नाही. नाथ भागवतातल्या 4 ओव्या मी तुमच्या समोर ठेवतो, खूप गोड ओव्या, लक्ष देऊन ऐका. पहिली ओवी आहे, विदुरदासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी बंधू कैची निंदू म्हणावा. विदुरदासी पुत्र होते तरी सुद्धा भगवंतांनी त्यांचा स्वीकार केला. याचं कारण फक्त अंतकरणातला प्रेम, अंतकरणातला भाव. दुसरी ओवी आहे, पक्षामा राक्षसा माझी बिभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जान भगवंतासी, अनन्य शरण वैष्णव पण तेने त्यासी. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले बिभीषण, दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त पडला तरी सुद्धा भगवंतांनी त्यांचा स्वीकार केला. तिसरी ओवी ऐका, योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. ज्या हनुमंतरायाचं दररोज आपण दर्शन घेतो ते हनुमंतराय वानर योनीमध्ये जन्माला आलेले, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त करून दिला की तुकोबरायासारख्या साधूंना हनुमंतरायाला म्हणावं लागला, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा बाबा. आणि चौथी ओवी ऐका, पक्षा माझी केवळ निंदू, जटायू उद्धरिला म्यागिधू, उद्धरिला धर्म व्याधू भाव शुद्धू मदर्थी. अरे जटायू सारख्या प्राण्याचा जर माझा देव उद्धार करत असेल. बसणारे मंडळी, माझा एक प्रश्न आहे तुम्हा सर्व मंडळीला, खूप दयावान आहे हो माझा देव. तुम्ही एकदा म्हणा फक्त देवा मी तुझा आहे, एकदा म्हणून तर बघा. तुमची बायको काहीच करत नाही, फक्त तुमचं एकदा 10-5 हजार लोकांमध्ये नाव घेते आबडधोबड, आणि नुसतं तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालतील, तुमच्या नावाचं कुंक लावते, तर माणूस जीवनभर तिच्या पुढं पुढं करतो. अरे तिच्यासाठी माणूस जन्मदात्या मायबापाला घराच्या बाहेर काढतो, एवढं तिचं ऐकतो. बरोबर आहे का नाही? नुसतं तिनं तुमच्या नावाचं कुंकू लावलंय आणि मंगळसूत्र घातलं तर माणूस तिचं एवढं ऐकत असेल, माझ्या भगवंताची गळ्यामध्ये माळ घालून बघावं आणि त्याच्या नावाचा कपाळाला गंध लावून एकदा म्हणा मी देवाचा आहे, मला तुमचे संसार रूपी नौका तो पैल तिराला नेल्याशिवाय राहणार. म्हणा ना, जा ना देवाकडे एकदा म्हणून बघा, देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा, देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा, हेची माझी सत्यवाचा. एकदा म्हणा देवाला, तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी नारायण. एकदा तर म्हणून बघा. एकदा का तुम्ही म्हणले देव माझा आहे तर मागे पुढे उभा राहा, सांभाळीत आलिया घाद निवाराया. दादा खूप दयावाने माझा देव. बसणारे मंडळी तर माझी विनंती आहे, तुम्हाला जीवनामध्ये प्रेम जरी करायचं असेल तर माझ्या देवावरच करा, आणि वैर जरी करायचं असेल तर देवावर करा. तुम्हाला शिव्या द्या वाटल्या तुम्ही देवाला द्या, आणि तुम्हाला काही जरी म्हणा वाटलं तरी देवाला द्या म्हणा. कारण देवाचं एक वाक्य आहे, अरे जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ. काय गोड वाक्य है. जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ, और जो लोग मुझे नफरत करते हैं उनके मैं आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में ही हूँ ना दादा.
माझा प्रश्न आहे तुम्हाला, जेवढ्या लवकर देवाने राक्षसांचा उद्धार केला तेवढ्या लवकर भक्ताचा नाही महाराज. रावणानं काय पराक्रम गाजवला होता, परमार्थ नव्हता केला, बायको पळून नेली होती. पण अगोदर मोक्ष रावणाला आहे, बिभीषणाला नंतर आहे. बरोबर आहे का नाही? यशोदा राणीने एवढा सांभाळ केलाय माझ्या भगवंताचा, देवकीपेक्षा 1000 पट चांगलं सांभाळ आहे माझ्या देवाला. पण पहिला उद्धार पुतनेचा आहे का? पुतनेनं काय काम केलं? विष पाजलं होतं ना. विष पाजणाऱ्या पुतनेला जर देव सायुज्यता मुक्ती देऊ शकतो, शिवे देणाऱ्या शिशुपाळाची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेऊ शकतो, तर तुमच्या आणि माझ्या जीवनाची संसार रूपी नौका तो का पैल तिराणलेला नाही? करा एकदा प्रयत्न तर करून बघा, नक्की त्याला आठवण येईल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. दादा, म्हणून परमार्थामध्ये जाती कुळाला अजिबात किंमत नाहीये. खटनट यावे, शुद्ध होनी जावे, दौंडी पीटी भावे चोखा मेळा. कोणी या दादा, पण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. महाराज सांगतात, तुका म्हणे याती हो का तयाती बलती नाही, अनेक प्रमाण तन धन तृणजन. अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर ठेवला. माझ्या हक्काचे 10-15 मिनिटं शिल्लक आहे, मी ते नेहमी घेत असतो आणि प्रत्येक कीर्तनकाराने ते घेतलेही पाहिजेत. लक्ष देऊन ऐका दादा. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे आणि प्रत्येक कीर्तनकाराला सुद्धा विनंती, आपल्या कीर्तनातले 10-15 मिनिटं समाजासाठी देत जा. याचं कारण सांगू दादा, या समाजाला योग्य विनंती. तरुणांनो, जीवनामध्ये जगत असताना आपल्या देशाविषयी स्वाभिमान बाळगा, आपल्या धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अरे आंडू पांडू लोकांचे वारसदार नाही होत रे आपण दादा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. कोणाचे वारसदार आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. असं गाव नाहीये की तिथं माझ्या राजाचं नाव नाहीये. बरोबर आहे का नाही? असं घर नाहीये की तिथं माझ्या राजाचा फोटो नाही. त्या काळामध्ये अनेक राजे झाले, पण महाराज फक्त छत्रपती शिवाजी महाराजच होऊन गेले दादा. म्हणून माझी विनंती, देशाविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येक धर्मातले लोक आपल्या धर्माविषयी जागृत आहे. फक्त माझा हिंदू धर्म का झोपलाय, कोणत्या चक्कीचा आटा खातो काही कळत नाही, कस काय बुद्धी एवढीच गंजली काही कळत नाही. महाराज, कोणी उठायचं माझ्या ज्ञानोबरायच्या विरोधात बोलायचं, कोणी उठायचं माझ्या तुकोबरायच्या विरोधात बोलायचं, कोणी उठायचं गीतेच्या विरोधात बोलायचं, कोणी उठायचं माझ्या वारकरी संप्रदायाच्या विरोधात बोलायचं. अजिबात सहन करायचं नाही. लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा. जो व्यक्ती आपल्या धर्माच्या विरोधात जाईल, जो व्यक्ती आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विरोधात जाईल, जो व्यक्ती आमच्या संप्रदायाच्या विरोधात जाईल, तो बाप जरी असला तरी त्याचा तिरस्कार करा. कारण की या संप्रदायाचा नेहमी आपल्याला पुरावा देता येईल. ज्या बापाने परमार्थ करू द्याला नाही, तो बाप हिरण्यकश्यपू नरसिंह आणि असा समोर टर 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 फाडला परला दा समोर, तरी सुद्धा दया आली नाही. म्हणून माझी विनंती दादा, अरे काय झालंय तुम्हा लोकांना काही कळत नाहीये. आज कोणी उठायचं ना आपल्या धर्माच्या विरोधात बोलायचं? अजिबात नाही. कधी तुम्ही असं ऐकलं का हो? 100% मुस्लिम लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य. महाराज, किती टक्के लोकांना? 100% लोकांना त्यांच्या अल्लाह, मुस्लिमांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य. 100% बौद्ध लोकांना त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व मान्य. 100% ख्रिश्चन लोकांना त्यांच्या ख्रिश्चन धर्माचं अस्तित्व मान्य. आज 50% लोकांना माझ्या हिंदू धर्माचं अस्तित्व मान्य नाही. काय झालंय महाराज? हिंदू धर्मावर बोलणारे लोक दुसऱ्या धर्माचे नाही हो, आपल्या धर्माचे. मी तर पांडुरंगाला विनंती करील, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना रे, औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटोळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी केलं. कोणी यायचं, कोणी कसंही भुकायचं. आता 10-12 दिवसापूर्वी ते एक मुंबईचं कुत्र भुकलं, पाहिलं का तुम्ही? काय नाव आहे त्याचं? पठाण, हरीश पठाण. टपर टुपर ऐकणारे लोक साले हिंदूला संपवायचे स्वप्न पाहतात. मला तर काही कळतच नाही महाराज. पण त्याच्यात एवढी ताकद आली कुठून? त्यांना माहिती आहे हा हिंदू कधीच एकत्रित येऊ शकत. त्यांच्या ताकद आहे. अरे आपल्या घरामध्ये सर्प निघला तरी मारण्यासाठी काठी नसते.
त्यांच्या साधे जरी भांडण निघले तर नंग्या तलवारी घेऊन फिरतात महाराज ते लोक. म्हणून माझी विनंती तरुणांनो, सावध व्हा. उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप अवघड आहे. अरे भारत स्वतंत्र झाल्यापासून तर आतापर्यंत तुम्हाला आणि मला म्हणावं लागलं, बनाएगे मंदिर. किती दिवस, आता त्याचा निकाल लागलाय. किती पिढ्या गेले महाराज, त्यावेळेस आता शिक निकाल लागलाय. आणि होत असतं, चांगले काम थोडे लेट होतात पण थेट होतात. ओ है तो मुमकिन है, ताण घेऊ नका. टिंब है तो मुमकिन है, बाकीचं नाव तुम्ही जोडून द्या. तुम्ही म्हणसाल प्रचार करता का? काय प्रचार करायची गरज आहे? आम्हाला लोकांना कोणाचाच प्रचार करायची गरज नाही. सगळे लोक आमच्या पायाजवळ पडून, आम्हाला कोणाच्या मागे जायची गरज नाही, काही गरज नाही. काही लोक म्हणतात महाराज तुम्ही याचा प्रचार, अरे कशाला गरज आहे? हे जो भगवा झेंडा दिसतोय कोणत्या शिवसेनेचा आणि कोणत्या बीजेपीचा आणि बीजेपीचा नाहीये. अरे 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबराच्या खांद्यावर भगवीच पताका होती महाराज. हा झेंडा आमचा आहे, तुम्ही घेतलाय आमच्याकडून. हा झेंडा आमचा आहे ना. शिवसेनेचा जन्म होऊनच 150 वर्ष झाले महाराज. वारकरी संप्रदाय अनादिकालापासून चालत आलाय आणि अनादिकालापासून आमच्या वारकरी संप्रदायातल्या सर्व वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवीच पताका आहे. म्हणून आम्ही भगव्याचेच आहे, दुसऱ्याची नाहीच हो महाराज. तुमच्या डोक्यात दुसरं काही नका आणू. वारकरी संप्रदायाचा भगवादार. आता हे जे आपले जे आपण सप्ताहामध्ये जे झेंडे लावले हे आमच्या संप्रदायाचे झेंडे ना. इथं पक्षाचा काय संबंध आहे? पण तिथं सुद्धा लाल दिसलं की लोक शंका घेतात. शंका घेऊच नका, त्यांनी चोरलेलं आहे ते आमचंच आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, देशाविषयी स्वाभिमान बाळगा दादा. नक्कीच उद्याचे दिवस. काय झालंय महाराज, 2 दिवसापूर्वी मी नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये बाभुळगाव म्हणून एक गाव आहे, तिथे कीर्तनाला गेलो सकाळी 13वीच्या कीर्तनाला. त्या लोह्याच्या अगोदर एक सोनखेड म्हणून मोठं गाव आहे महाराज. त्या सोनखेड गावामध्ये आता 2-3 दिवसाची घटना आहे. एका 4 वर्षाच्या मुलीवर एका मुलाने बलात्कार केलाय महाराज. किती वर्षाच्या? 4 वर्षाची मुलगी, म्हणजे तिला काहीच कळत नाही महाराज. याच्यापेक्षा छोटी असेल ती मुलगी. हे जे लेकरू दिसते मला वाटतं 6 वर्षाचं असेल, बरोबर आहे का नाही? याच्यापेक्षा छोटी आहे महाराज. एवढं महाभारत वाचा तुम्ही, भागवत वाचा, रामायण वाचा, कोणत्याच राक्षसाने एवढं नीच काम केलेलं नाही महाराज. हिंगणघाट मध्ये एका चौकामध्ये एका मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळल्या जात आहे. कोणती पद्धत ही महाराज? किती कसले विचार झाले लोकांचे मला काही कळत नाही महाराज. सावध व्हा. एवढा संप्रदाय असून जर लोकांची एवढी खालची दर्जाची विचार आहे, संप्रदाय जर वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात नसतात लोकांनी काय केलं असतं महाराज? विचार करा. म्हणून माझी विनंती आहे, देशाविषयी स्वाभिमान बाळगा. एकत्रित या सर्वांनी. कधीतरी म्हणा ना रे मी हिंदू आहे, हिंदुस्तान माझा देश आहे. कधीतरी म्हणा ना तुम्ही दादा. सगळे एकत्रित या, कारण एकीचं बळ खूप मोठं असतं. म्हणून सर्वांना माझी विनंती, देशाविषयी स्वाभिमान बाळगा. ह्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती माझ्या तरुणांनी एवढी थाटामाटात केली महाराज, बाप रे बाप. मी नाशिकला शिवजयंतीचं कीर्तन केलं, तुम्हाला खोटं वाटेल. तिथल्या तरुणांनी एका दिवसाचा खर्च 55 लाख रुपये केला होता महाराज. किती लाख? 55 लाख रुपये खर्च करून शिवजयंती ठेवली. माझं तो डोकंच बंद पडलो, काय नियोजन करतात लोक. पण तरुणांना माझी विनंती, आज प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव तुम्ही एवढ्या मोठ्या थाटामाटात करता. शिवाजी महाराजांची जयंतीला डीजे लावण्यापेक्षा, मिरवणुकी काढण्यापेक्षा, कीर्तन ठेवण्यापेक्षा प्रत्येक गावातल्या 25-25 मुलांनी जर एकी करून त्या गावातली दारू बंद केली महाराज, तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि काळजी करू नका पोरांनो, तुम्हाला कोणीच अडवणार नाही. फक्त माझ्या माय माऊल्यांच्या सह्या घ्या तुम्ही जा. 101%. तेच करत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करत असताना पोरांना प्रश्न आहे का हो, तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती काढली, माझ्या माय माऊल्या कधी त्या जयंतीला आलेल्या पाहिल्या का? अजिबात येणार नाही. याचं कारण त्या मिरवणुकीवर त्यांचा विश्वास राहिलेला. अरे तुम्ही पिलेली दारू तुमच्या बापाला आवडत नाही गड्या हो. तो माझा राजा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप होता, त्या बापाला तुम्ही दारू पिलेली कशी आवडेल? म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, तुम्हाला आपल्या हिंदू धर्माची मान नाही उंचावता आली तरी चालेल, पण तुमच्या आणि माझ्यामुळे आपल्या हिंदू धर्माची मान खाली जाईल असं कोणतंही कार्य जीवनामध्ये होऊ देऊ नका. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे तरुणांसाठी, बाबांनो, जीवनामध्ये व्यसन करू नका. बरं, चांगले कपडे घाला माणसाने, इतके सुंदर कपडे घाला की तुमचे कपडे पाहिल्यानंतर लोकांची आग झाली पाहिजे. हो द्या ना, किती का आग होईल, त्याचा मूळव्याज जरी झाला तरी तुम्ही ढिलं पडू. चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या, अंगठ्या बिंगठ्या, लॉकेट बिकेट घाला. साध्या टू व्हीलर घेऊन फिरू नका, बुलेट घेऊन फिरा. काय कमी केलं रे, तुमच्या जवळून समृद्धी गेलाय महाराज. एक गुंठा ऐकली की बुलेट येते.
आपल्याला काही एकर भरी कायचं थोडं काम आहे. आता सध्या परिस्थिती जेमतेम बरी आहे आपली, ताण घ्यायचं काम नाही. म्हणून माझी विनंती आहे, दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करू आणि दुसऱ्याच्या लेकी बाळीचंही जीवन बर्बाद नका करू. माझा हा मराठा समाज, माझा हा हिंदू समाज जर दोन गोष्टीमुळे वाया गेलाय महाराज, फक्त एक तर आपले लग्न आणि दुसरं म्हणजे ग्रामपंचायत. महाराज काय लग्नाला चव आहे का रे आपल्या. परवा दिवशी एका लग्नाला, मी कोणाच्याच लग्नाला जात नाही महाराज, आणि मंगलाष्टक म्हणणं तर सोडूनच दिलं गाडी करवा. मी तुम्ही म्हणसाल का सोडून दिलं, मी ज्याच्या लग्नात 2 मंगलाष्टका म्हणलं त्याचं फक्त 2च महिने टिकलं, त्याच्यामुळे मी म्हणतच नाही कोणाच्या लग्नात. ज्याच्या लग्नात 4 म्हणले ते 4 महिने, ज्याचं 1 महिना की दुसऱ्या महिन्यात पाडकतीच होती, त्याच्यामुळे आपण मंगलाष्टक म्हणतच नाही कोणाच्या लग्नात. परवा दिवशी एका ठिकाणी लग्नाला गेलो, अहो महाराज वराड पेलेलं होतं, पोरं पेलं, त्यात काही नाव नाही, वरबापही पेलेलं होतं. बरं वरबाप पेव द्या, दलिंदर नवरदेव पेल होता. मी त्या नवरदेवाला म्हणलं एवढं सुंदर वातावरण आहे, फक्त नवरी प्यायची राहिली, तिलाही थोडीशी 5 म्हणजे सगळे म्हणत. अवघड काम झालंय महाराज. आपल्या एक पत्रिका आपल्या समाजाची एक सुरू झाली की आमच्या लग्नामध्ये कपड्याचे आहेर स्वीकारल्या जाणार नाही. ही टीप प्रत्येकाच्या लग्नात आहे ना, प्रत्येक पत्रिकेवर आहे. बसणाऱ्या एखाद्या तरी मर्दाने, एखाद्या तरी मराठ्याने असं एखाद्या वेळेस पत्रिकेवर टाकणार आहे की आमच्या लग्नामध्ये दारू पिणाऱ्या माणसाने यायचं नाही. महाराज तुमची पत्रिका लोक देव म्हणून देव घरात ठेवते. असं कसं लिहितं की आमच्या लग्नामध्ये, वा वा, मग तर टाळी तुमच्यासाठी, खूप सुंदर आहे. हे सांगितलंच पाहिजे, बरोबर आहे का नाही. आमच्या लग्नामध्ये कपड्याचे आहेर स्वीकारल्या जाणार नाही, अशी जशी तुम्ही सूचना देते तशी एखाद्या वेळेस देऊन बघा ना की आमच्या लग्नामध्ये दारू पिणारा माणूस येणार नाही. काय झालंय रे तुम्हा लोकांना. म्हणून सावध व्हा, देशाविषयी स्वाभिमान बाळगा, जीवनामध्ये दारू पिऊ नका. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मायबाप, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी निश्चित माणूस पोरका होतो. म्हणून बसणाऱ्या सर्व मायबापाला माझी विनंती आहे, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, अग तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येक माणसाला माझी हात जोडून विनंती, दादा प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. आज परमार्थ खूप वाढला हो महाराज. किती लोक आहे तुम्ही बघा ना महाराज. कोण म्हणतंय परमार्थ कमी झालाय. अहो पहिला तालुक्या मिळून 1 सप्ताह होत होता, आता गावागावात 4-4 सप्ते सुरू झाली. बरं कशाही निमित्ताने कीर्तन, माणूस मेला की कीर्तन, माणूस जन्मला की कीर्तन, त्याच्या 13वी निमित्त कीर्तन. अहो कशा निमित्त कीर्तन ठेवतील. अशोकांना 3 दिवसापूर्वी एका पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाने मला फोन केला, म्हणे हॅलो. म्हणलं बोलो. पुरुषोत्तम महाराज आहे का? मला हा. कीर्तन ठेवायचं म्हणे दादा तुमचं. मला चालेल ना, सांगा. गाव बिव सांगितलं, मानधन वगैरे सगळं लिहून घेतलं मी. आणि मग त्याला मी सहज म्हणलं, काहो दादा कीर्तन कशा निमित्ताने? त्यानं मला हळूच सांगितलं, म्हणे महाराज आमच्या शेतामध्ये पोल्ट्री फार्मचं उद्घाटन आहे, त्या निमित्तानं तुमचं कीर्तन ठेवायचं. तारीख घेतली मी मुरलीधर बाबा, तारखेचा काही विषय नाही.
पण मी विचार करत होतो पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यावं, गाडेकर बाबा बरोबर आहे का नाही? आता गाथ्यात तो कुठंच कोंबडीचं वर्णन नाही, ज्ञानेश्वरीमध्ये कोंबडीचं वर्णन नाही. त्यांना म्हणलं मला स्वतःचा अभंग लिहावा लागेल, कोंबड्या खाओ कोंबड्या खाओ, दुसरं काय अभंग घ्यायचा? परमार्थाचं अवघड झालं, परमार्थ वाढलाय, अंतःकरणातला दिवसांदिवस परमार्थ कमी झालाय. लक्ष देऊन ऐका. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला. आळंदीच्या सप्त्याची तर होणारच मा, तिथं काय मारा, तिथं काही कीर्तनकार लोक कीर्तन करायला नव्हते. महाराष्ट्रातले जेवढे काही नामांकित कीर्तनकार आहे त्या सप्त्यामध्ये पत्तरवाळ्या उचलण्यासाठी होते, वाढण्यासाठी होते. हे त्या सप्त्याची उंची महाराज अवघड महाराज. दररोजचे 50,000 लोक जेवत होते, पण मला नाही वाटत एखादा माणूस कधी उपाशी गेला असेल महाराज, अजिबात नाही. काय महाराज, साधे साधे लोक यायचे, साधे साधे लोक लाख लाख रुपयाचे चेक देऊन जायचे महाराज. जोग महाराजाचं वैभव महाराज ते अजिबात नाही, ना भूतो ना भविष्यातील. आणि एवढा मोठा सप्ताह झाला आणि कोणत्याच चॅनल वाल्याने तो दाखवला नाही. एवढे मोठा सप्ताह झाला, कोणत्याच चॅनल वाल्याने ते महत्व दाखवलं नाही. आणि तो आमचा बाबा सहज बोलून गेला, तो काय त्याला ऊत आलाय बाबा 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 बाबा. इंदुरीकर असे बोलले, इंदुरीकर तसे बोलले, कशाला त्याच्या नादी लागतात? तो 8वा आजोबा आहे, त्याच्या नादीच लागू नये महाराज. ते एक वेगळंच हसते महाराज, ते चक्रीवादळ आहे. ती गारपीट नाही, ते वारं वावधन नाही, ते चक्रीवादळ आहे, सुनामी लाट आहे ती. अहो ती रात्री 3 वाजता जरी आली तरी याच्यापेक्षा डबल न समज असतो महाराज, बरोबर आहे का? नाद नाही करायचा. कुठंही तृप्ती देसाई महाराज, दर्या में खसखस, तुला कोण ओळखतं बाई? कशाचं काय कशाला उठाचा मुक्का घ्यायला जाऊ या देवाने, आपलं नाही घ्यायचा. ती मी सुद्धा तृप्ती देसाईंना बरचसं काही बोललो. ती इंदुरीकरांच्या विरोधात बोलली म्हणून नाही तिला बोललो महाराज, इंदुरीकरांना पाठिंबा द्याला म्हणून नाही बोललो मी. तो माझ्या वारकरी संप्रदायाच्या प्रतिष्ठेचा विषय होता म्हणून बोललो महाराज. उद्या कोणी उठायचं ना आमच्यावर बोलायचं, अजिबात शायनिंग मारायची. बिड्या फुरकणारे लोक तुम्ही, तंबाखू खाणारे, देशी ढोसणारे, तुम्ही आमच्यावर वजन टाकायचं, शहाणपणा करायचा नाही, अजिबात नाही. हा, आम्हाला आमच्या लोकांनी सांगितलं आम्ही ऐकू, आम्हाला आमच्या गुरुजनांनी सांगितलं नक्कीच ऐकू. कोणी यायचं शायनिंग मारून जायचं. आता काही महात्मा गांधी सारखा काळ राहिला नाही. ते महात्मा गांधी गेलं, ते महात्मा गांधी म्हणत होते ह्या थोबाडात मारलं दुसरं थोबाड पुढं करा. आपण तसं चुकून मूर्खपणा करायचं नाही. कोणी याच्यात मारली तुम्ही त्याच्या कमरात लात घाला तरच जगसाल, तसं जगूच शकत नाही महाराज. हे का काही जुना काळ आहे का? अजिबात नाही. तू कोबरायची भाषा आहे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन नाही भिडबाड. तू का म्हणे सानाथोर, असं नका समजू की कीर्तनावरच आमचं चालतं. हे चुकून सोडून द्या महाराज. अरे ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, त्याची सुद्धा व्यवस्था माझ्या पांडुरंगाने केलेली हो महाराज.